चला अजून एक नवीन व्हिडिओ आलेला आहे. ICDS अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2026 साठी आपण तयारी करत आहोत आणि मी कांचन तुमच्या सोबत आहे. आपण वेळ न घालवता पहिल्या प्रश्नाकडे जायचं आहे. पहिला प्रश्न काय आहे? भारतातील होम रूल लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? कोणी केली आहे होम रूल लीगची स्थापना? बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी, दादाबाई नौरोजी, गोपाळ कृष्ण गोखले. कोण होतं ते? तर ते होते बाळ गंगाधर टिळक. बरोबर. ती केली एप्रिल 1916 मध्ये. कुठे गेली? पुण्यात केली. काय केलं? होम रूल लीगची स्थापना केलेली आहे. एप्रिल 1916. बरोबर. पुणे होम रूल लीगची स्थापना बाळ गंगाधर टिळक यांनी केलेली आहे. आता यामागचा उद्देश कोणता? का केली स्थापन? तर भारताला स्वशासन मिळवून देण्यासाठी. त्यावेळेस काय होतं? ब्रिटिशांचं आपल्यावर राज्य होतं. त्यासाठी आपल्याला स्वतःचं शासन स्वतः करण्यासाठी होम रूल मिळवून देण्यासाठी होम रूल लीगची स्थापना झालेली आहे. एप्रिल 1916 पुण्यात झालेली आहे. याच काळात ॲनी बेझंट हे एक लेडीज होत्या. ॲनी बेझंट यांनीही सप्टेंबर 1916 मध्ये मद्रास येथे दुसरी होम रूल लीग सुरू केलेली आहे. प्रश्न येऊ शकतो, बाळ गंगाधर टिळक यांना समांतर होम रूल लीगची स्थापना अजून कोणी केली होती? तर त्या होत्या ॲनी बेझंट. त्यांनी कधी केली होती? सप्टेंबर 1916 ला. आणि कुठं? मद्रास. मद्रास कुठे आहे? आत्ताच्या तमिळनाडूमध्ये आहे. तर आधी कोणी स्थापन केली? टिळकांनी केली एप्रिल 1916 ला. आणि त्याच्यानंतर ॲनी बेझंट यांनी सप्टेंबर 1916 मध्ये केलेली आहे. मद्रास मध्ये केली आहे, पुण्यात नाही. बाकीचे ऑप्शन बघू. महात्मा गांधीजींनी अजून काय काय स्थापन केलं होतं? तर गांधीजींनी असहकार चळवळ स्थापली होती 1920 ला. नंतर सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली होती 1930 ला. आणि भारत छोडो आंदोलन 1942 चं नेतृत्व महात्मा गांधींनी केलं आहे. गांधीजींच्या विषयी काय लक्षात ठेवायचं? त्यांची असहकार चळवळ 1920 ची, सविनय कायदेभंग 1930 चा आणि भारत छोडो आंदोलन 1942 चं आहे. होम रूलचे संस्थापक नाहीत. कोण आहेत? टिळक आहेत. बघू स्लाइड. दादाबाई नौरोजी. दादाबाई नौरोजी कशाशी संबंधित आहे? त्यांनी काय केलं होतं? तर इंडियन नॅशनल काँग्रेसचे संस्थापक नेत्यांपैकी ते एक होते म्हणजे ते एक राहिलेले आहेत. ग्रँड ओल्ड मॅन ऑफ द इंडिया म्हणून नौरोजींना ओळखलं जातं. ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया अशी ओळख कोणाची आहे असं म्हणून प्रश्न येतील. तर आपण दादाबाई नौरोजी टिक करायचं आहे. त्यांनी अजून काय केलं? तर ड्रेन थिअरी म्हणजे संपत्तीचा निचरा सिद्धांत मांडलेला आहे. काय मांडलंय याच्यात? तर भारतात कमवलेली संपत्ती भारतासाठी न वापरता त्याचा वापर ब्रिटिश लोक स्वतःच्या देशासाठी करत आहेत, म्हणजे आपली संपत्ती त्यांच्या देशात घेऊन जात आहेत, अशी थिअरी मांडली. यालाच ड्रेन थिअरी म्हणून ओळखलं जातं. आणि यांचा रचयिता कोण आहे? दादाबाई नौरोजी. आणि ब्रिटिश संसदेवर निवडून जाणारे पहिले भारतीय व्यक्ती म्हणून पण दादाभाई नौरोजी यांना ओळखलं जातं. आता गोपाळ कृष्ण गोखले यांनी काय केलं? तर सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना त्यांनी केलेली आहे. कधी? 1905 ला केलेली आहे. सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी संस्थापक कोण आहेत? गोपाळ कृष्ण गोखले. आणि महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून कोणाला ओळखतात? तर ते आहेत गोपाळ कृष्ण गोखले. महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण? तर गोखले आहेत. त्यांनी सामाजिक व शैक्षणिक सुधारणांवर भर दिला आहे. पाहू आपण. सायमन आयोग म्हणजे सायमन कमिशन भारतात कोणत्या वर्षी आला आहे? कोणतं वर्ष होतं ज्या वर्षी सायमन आयोग किंवा सायमन कमिशन भारतात आलं होतं? 1925, 1927, 1928 की 1930? कोणतं होतं ते? 1928 ला सायमन कमिशन आलं होतं. आता भारतात आलंय ते 1928 ला. स्थापना कधीची आहे? स्थापना त्याची 1927 ची आहे. गडबड करायची नाही येते. स्थापना कधीची आहे? 1930 ची आहे. पण भारतात आगमन झालेलं आहे 3 फेब्रुवारी 1928 ला भारतात आगमन झालेलं आहे. आलं लक्षात? अध्यक्ष कोण होतं? अध्यक्ष होतं सर जॉन सायमन. अध्यक्ष राहिलेले आहेत सर जॉन सायमन. आणि या आयोगात एकही भारतीय नव्हता. त्याच्यामुळे काय नारा देण्यात आला? सायमन गो बॅक अशी नारे देण्यात आले. आंदोलनात सायमन गो बॅक, सायमन गो बॅक असे नारे दिले होते. लाला लजपत राय यांच्यावर
लाठीचार्ज झाला होता आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू पण झालेला आहे. इतर पर्यायामध्ये काय 1925 ला काय झालं होतं, तर 1925 ला काकोरी कट काकोरी कन्स्पायरसी म्हणून ओळखली जाते. काकोरी कट 1925 ला घडली होती. 1927 ला सायमन आयोगाची नियुक्ती झाली. भारतात आला 1928 ला आणि 1930 ला दांडी यात्रा सॉल्ट मार्च म्हणतात आणि सविनय कायदेभंग सुरू झालेला आहे 1930 ला. आता तिसरा प्रश्न जिओग्राफीवर आहे. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? कोणते सरोवर आहे गोड्या पाण्याचे? सांबर, उलर, चिल्का का लोकटक? लोकटक म्हणून पण ओळखतात त्याला. कोणतं आहे ते सरोवर जे गोड्या पाण्याचे आहे भारतातील आणि सर्वात मोठे? सांबर नाही येणार बरं का, कारण ते सॉल्टी आहे. हे इथंच कट करा तुम्ही. आता बघू आपण. उलर हे लेक आहे जे भारतातील सगळ्यात मोठं गोड्या पाण्याचं झील किंवा सरोवर म्हणून ओळखलं जातं. कुठं आहे? जम्मू काश्मीर मध्ये. कुठल्या नदीवर? झेलम नदीवर उलर लेक आहे आणि भारतातील सर्वात मोठे फ्रेश वॉटर लेक म्हणून ओळखलं जातं. फ्रेश वॉटर लेक म्हणजेच गोड्या पाण्याचं असतं. फ्रेश वॉटर म्हणजे तुम्ही म्हणू नका फ्रेश असतं ते कायम, नाही. गोड्या पाण्याचं म्हणजेच फ्रेश वॉटर. झेलम नदीवर आहे, जम्मू काश्मीर मध्ये आहे उलर लेक. आता इतर पर्यायापैकी सांबर कुठे आहे? राजस्थानात. आणि ते भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. अंतर्देशीय म्हणजे काय? सगळ्या बाजूनी जमीनने त्याला लँड म्हणजे सगळ्या बाजूने जमीन असलेलं. अंतर्देशीय म्हणजे काय? सगळ्या बाजूनी जमीन असलेलं. आणि सगळ्यात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. सांभर कुठं असणार आहे? राजस्थान. गोड्या पाण्याचं म्हटलं की उलर टिक करायचं, जे की जम्मू काश्मीर मध्ये आहे. चिल्का कुठे? चिल्का असणार आहे ओडिसाला. हे काय आहे? भारतातील सर्वात मोठे खारट पाण्याचे सरोवर आहे. आता तुम्ही म्हणाल खाऱ्या पाण्याचे सरोवर तर सांबर आहे, बरोबर, पण ते अंतर्देशीय आहे तर ठीकच आहे. पण बॅक वॉटर म्हणजे काय? ब्रॅकिश वॉटर म्हणजे खारट असणारे पाणी, समुद्राला चिटकून असणारे, त्यालाच आपण ब्रॅकिश वॉटर म्हणतो. ते कुठं आहे? चिल्का ओडिसाला आहे आणि ते समुद्राच्या कडेला लागलेलं आहे. आणि आपल्या भारतातील चिल्का हे रामसर स्थळ आहे. आता लोकतक अजून बघायचं राहिले आपले. लोकतक कुठे आहे? मणिपूरला. लोकतक आहे मणिपूरला. इथे काय आहेत? फुंबडी किंवा फुमदी म्हणतात. या तरंगत्या बेटावर प्रसिद्ध आहेत. तरंगत्या बेटासाठी प्रसिद्ध आहेत. या लेकवर फुंबडी अशा आहेत ज्या तरंगत आहेत. आणि केबुल लामजाव राष्ट्रीय उद्यान पण याच सरोवरात आहे. हे इंटरेस्टिंग आहे फार. हे तरंगत उद्यान आहे. केबुल लामजाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? लोकतक सरोवरात. सरोवरात काय आहे? फुंबडीच पण आहे. आता आपण बाकीची लेक बघू, त्याच्यावर प्रश्न येतो. उलर बघितला, गोड्या पाण्याचं सगळ्यात मोठं भारतातील जम्मू काश्मीर मध्ये आणि झेलम नदीवर आहे. डल लेक किंवा दल लेक म्हणतात, जम्मू काश्मीर मध्ये आहे. चिल्का ओडिसाला आहे. काय आहे? ब्रॅकिश वॉटर आहे, खारट असणार, भारतातील सगळ्यात मोठं. सांबर आत्ताच पाहिलं. अंतर्देशीय भारतातील मोठं खाऱ्या पाण्याचं राजस्थानला. लोकतक मणिपूरमध्ये, ज्यावर केबुल लामजाव राष्ट्रीय उद्यान आहे. पुलिकत हे दोन्ही राज्यात आहे. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांचा भाग पुलिकतला लागतो. वेमनाड केरळला आहे. लोणार सगळ्यांना माहिती आहे आपल्या बुलढाणा जिल्ह्यात आहे महाराष्ट्रात. पेंगॉंग त्सो लडाख मध्ये आहे. नाव आलं पेंगॉंग त्सो, तिकडं लडाखचं असणार आहे. गोविंद सागर हिमाचल प्रदेश. आता इथं मी आपल्या महाराष्ट्रातली दिलेली आहेत साईडला. लोणार कुठे आहे? बुलढाणामध्ये. शिवाजी सागर आमच्या साताऱ्यामध्ये आहे. नाथसागर कुठे आहे? पैठण म्हणजे छत्रपती संभाजीनगरला असणार आहे. उजनी कुठे आहे? सोलापूरला. खडकवासला जलाशय पुण्यात आहे. भाटघर जलाशय पुण्यात आहे. तुळई तलाव मुंबईमध्ये. विहार तलाव पण मुंबईमध्ये. तुळशी तलाव मुंबईमध्ये आहे. तर भंडारदरा अहमदनगरमध्ये आहे. त्यात आर्थर लेक सुद्धा म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा, सगळे सरोवर याच्यावर प्रश्न येतात म्हणजे येतात. आता पुढचा प्रश्न बघू. भारतातील डेक्कन ट्रॅप प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या खडकांनी बनलेला आहे? भारतातील डेक्कन ट्रॅप प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या खडकांनी बनलेला आहे? ग्रॅनाइट, बेसॉल्ट, संगमरवर, चुनखडी.
आता मी अजून एक ट्रिक देते तुम्हाला, क्ल्यू देते. हा ज्वालामुखीमुळे बनलेला डेक्कन ट्रॅप आहे. आपल्या महाराष्ट्रातला बराच भाग डेक्कन ट्रॅप मध्ये येतो. आता ज्वालामुखी म्हटल्यावर काय येणार? संगमरवर येणार आहे का? नाही. संगमरवर येणार नाही, इथंच कट करा. चुनखडी पण येणार आहे का? नाही. ग्रेनाइट नाही. ऑप्शन आपला एक राहतो बी. बेसॉल्ट पासून बनलेला आहे. बरोबर. ज्वालामुखीच्या लावापासून तयार झालेला आहे. महाराष्ट्रातला बराच मोठा भाग या बेसॉल्ट खडकांनी व्यापलेला आहे. काळी माती याच प्रदेशात तयार झालेली आहे. लक्षात ठेवा. डेक्कन ट्रॅप बेसॉल्ट. ग्रेनाइट अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे. बरोबर. राजस्थान आणि कर्नाटक मध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं. तर संगमरवर हा रूपांतरित खडकापासून बनलेला आहे. दोन खडक एकत्र येऊन आपली आपली रासायनिक अभिक्रिया होते आणि एक नवीन खडक तयार होतो, त्याला रूपांतरित खडक म्हणतात. जसं की मकराना कुठं आहे? राजस्थान. आणि राजस्थानमध्ये हा जास्त प्रसिद्ध आहे मकराना. संगमरवर म्हटलं जातं. आता चुनखडी काय आहे? चुनखडी हा अवसादी खडक आहे. म्हणजेच काय? सेडिमेंटरी. गाळ साठून साठून तयार होणारा चुनखडी. अवसादी खडक. सिमेंट उद्योगासाठी अवसादी म्हणजे चुनखडी उपयोगाची ठरते. इकॉनॉमीवर हा प्रश्न आहे आता. भारतातील चलनविषयक धोरण म्हणजेच मॉनिटरी पॉलिसी कोण राबवतं? कोण इम्प्लिमेंट करतं? आपल्या भारताचे चलनविषयक धोरण आहे किंवा मॉनिटरी पॉलिसी कोण करतं? वित्त मंत्रालय, आरबीआय, सेबी की नीती आयोग? कोण करतं? तर आपलं काय योग्य असणार आहे? आरबीआय. आरबीआय मॉनिटरी पॉलिसी राबवत असते. तर आरबीआयची स्थापना आपण बघू. कधी झाली स्थापना? 1 एप्रिल 1935 ला आरबीआयची स्थापना झालेली आहे. त्याचं राष्ट्रीयकरण 1949 रोजी झालेलं आहे. कधी झालं राष्ट्रीयकरण? 1949 ला. आणि आपली आरबीआय मॉनिटरी पॉलिसी रेपो दर ठरवत असते. रेपो दर म्हणजे काय? कमेंट मध्ये सांगा. वित्त मंत्रालय काय करतं? फिस्कल पॉलिसी म्हणजे अर्थसंकल्प तयार करणे, कर तयार करणे, हे कार्य कोण करतं? वित्त मंत्रालय करतं. सेबी काय करते? शेअर बाजार नियंत्रित करते. आपण शेअर बाजार करतो, म्युच्युअल फंड वगैरे नियंत्रित करायचं काम कोण करतं? सेबी. सेबीची स्थापना झाली 1992 ला. नीती आयोग स्थापना आहे 1 जानेवारी 2015 ला स्थापना झालेली आहे. कशाच्या जागी? योजना आयोगाच्या जागी नीती आयोग आलेला आहे. याच्यावर यूपीएससी मध्ये प्रश्न आलेला आहे. योजना आयोगाच्या जागी नीती आयोग आलेला आहे 1 जानेवारी 2015 ला. जीएसटी परिषद, जीएसटी काउन्सिलची स्थापना कोणत्या घटना दुरुस्तीमुळे झाली आहे? कोणत्या घटना दुरुस्तीमुळे जीएसटी परिषद अस्तित्वात आली? 99वी घटना दुरुस्ती, 101वी, 103वी की 104वी? जीएसटी परिषद आली 101वी घटना दुरुस्तीने. एक्सप्लेनेशन बघू. जीएसटी म्हणजेच काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे वस्तू व सेवा कर. कधी लागू झाला भारतात? 1 जुलै 2017 पासून लागू झालेला आहे. लागू करण्यासाठी कितवी घटना दुरुस्ती करण्यात आली? 101वी घटना दुरुस्ती करण्यात आली. कधी? 2016 ला करण्यात आली. आणि कलम कोणता ऍड केलं? घटना कलम 279 ए. लक्षात घ्या, जीएसटीचं कलम 279 ए अंतर्गत जीएसटी परिषदची स्थापना झाली. जीएसटी काउन्सिल आणि परिषद एकच स्थापना झाली. जीएसटी मुळे काय झालं? केंद्र व राज्य सरकारांचे अनेक अप्रत्यक्ष कर होते, इनडायरेक्ट कर होते, ते एकत्र करण्यात आले. आणि रचना काय असते जीएसटी परिषदेची? अध्यक्ष कोण असणार आहे? केंद्रीय अर्थमंत्री अध्यक्ष असणार आहे. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? पंतप्रधान म्हणजेच नरेंद्र मोदी असणार आहेत. आणि इथं जीएसटी परिषदेचे अध्यक्ष कोण? अर्थमंत्री म्हणजेच निर्मला सीतारामन असणार आहे. सदस्य कोण? केंद्रीय राज्यमंत्री आणि सगळ्या राज्यांचे, सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री किंवा त्यांचे प्रतिनिधी असणार आहेत. काय लक्षात ठेवायचं? जीएसटी ची घटना दुरुस्ती आहे 101वी. कधी झाली भारतात लागू? 1 जुलै 2017. 2016 चा अधिनियम होता. कलम कुठला ऍड केलं? 279 ए कलम ऍड करून जीएसटी परिषद स्थापन करण्यात आली. लक्षात घ्या. भारताच्या राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात आहेत? कोणत्या भागात आहेत मूलभूत कर्तव्य? फंडामेंटल ड्युटी नॉट राईट. भाग 3, भाग 4 ए, भाग 5 की भाग 6 कशात आहे?
भाग 4A मध्ये आहे. कलम 51A मध्ये ऍड केलेलं. कुठली घटना दुरुस्ती? 42वी घटना दुरुस्ती 1976 ला. किती आहेत सध्या? 11 कर्तव्य आहेत. इतर पर्याय आपण बघू. भाग 3 मध्ये काय आहे? मूलभूत कर्तव्य 12 ते 35 हे सगळ्यांना तोंडपाठच असणार आहे. भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार आहेत. कलम 12 ते 35 मध्ये आणि भाग 5 मध्ये केंद्र सरकारचं सगळं कलम दिलेली आहेत. भाग 6 मध्ये राज्य सरकार आहे. प्रश्न 8वा. कॅग म्हणजेच भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक यांची नियुक्ती कोण करतो? पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. कॅग ची नियुक्ती कोण करतं? कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल म्हणतात. तर कोण करतो नियुक्ती? राष्ट्रपती. जवळपास सगळ्या महत्वाच्या पोस्टवर नियुक्ती राष्ट्रपती करत असतो. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल म्हणजेच कॅग फुल फॉर्म विचारू शकतो. हा काय आहे? भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक. भारताच्या राज्यघटनेने निर्माण केलेली ही इंडिपेंडेंट घटनात्मक संस्था आहे. कॅगला सार्वजनिक निधीचा संरक्षक, गार्डियन ऑफ पब्लिक पर्स असे म्हटलं जातं. कशात आहे? भाग 5 मध्ये कॅगचा उल्लेख आहे. कलम कोणतं त्याचं? 148 ते 151 मध्ये कॅगची तरतुदी दिलेल्या आहेत. त्याचे कलम काय? कलम 148 मध्ये कॅगची नियुक्ती अटी व स्वातंत्र्य दिलेले आहेत. कलम 148. 49 काय सांगतं? कॅगची कर्तव्य, अधिकार संसद कायद्याद्वारे निश्चित करेल. हे कलम 139 सांगतं. कलम 150 केंद्र व राज्य सरकारची खाती कोणत्या स्वरूपात ठेवायची याबाबत राष्ट्रपती निर्णय घेतात. कॅगचा सल्ला घेतला जातो. आणि कलम 151 कॅगचे अहवाल राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्याकडे सादर होतात. जर राज्यात असणार आहे तर ते राज्यपालाकडे सादर होतात आणि कॅगचा अहवाल राष्ट्रपतीकडे सादर होतो. आता राष्ट्रपती कॅगची नियुक्ती करतात. लक्षात घ्या, नियुक्तीची तरतूद आहे कलम 148 मध्ये. कोण करणार आहे? राष्ट्रपती करणार आहे. त्यांना कोण शिफारस करतं राष्ट्रपतीला? पंतप्रधान किंवा मंत्रिमंडळ शिफारस करू शकतो. परंतु संवैधानिक नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपतीच्याच नावाने नियुक्ती होते. राष्ट्रपती स्वतःच्या मर्जीने कुणाचं पण नाव सांगेल का? नाही. त्याला पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ शिफारस करतात. कलम 148 अंतर्गत. किती काळ कार्य करणार तो? 6 वर्ष किंवा वयाचे 65 वर्ष यापैकी जे पण आधी पूर्ण होईल तेवढं ते काम करणार आहे. 6 वर्ष किंवा 65 वर्ष. आणि राजीनामा कुणाकडे असणार आहे? राजीनामा असणार आहे राष्ट्रपतींनाच देणार आहे. नियुक्ती कोण? राष्ट्रपती करणार. राजीनामा पण राष्ट्रपतींनाच देणार आहेत. आता गगनयान मोहिमेचा संबंध कशाशी आहे? कशाशी संबंध ठेवतं गगनयान? समुद्र संशोधन, मानवी अंतराळ मोहीम, क्षेपणास्त्र चाचणी, अणुऊर्जा प्रकल्प. काय आहे गगनयान? तर मानवी अंतराळ मोहीम आहे. गगनयान ही इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रो पहिली असणार आहे. कितवी? पहिली. लक्षात घ्यायची, पहिली मानवी अंतराळ मोहीम असणार आहे. उद्देश काय? भारतीय अंतराळवीरांना यांना भारतीय बनावटीच्या अंतराळयानातून पृथ्वीच्या कक्षेत म्हणजे लो अर्थ ऑर्बिट मध्ये पाठवायचं आणि पुन्हा सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणणे आहे. गगनयान आपल्या 3 भारतीय अंतराळवीरांना पृथ्वीच्या कक्षेत पाठवायचं आणि पुन्हा माघार घेऊन येतं. कुठल्या कक्षेत? लो अर्थ ऑर्बिट मध्ये पाठवायचं. हा उद्देश असणार आहे. उद्दिष्ट काय? भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम यशस्वी करणे, भारतीय तंत्रज्ञानाद्वारे मानवाला अंतराळात पाठवणे, अंतराळ विज्ञान व संशोधनाला चालना देणे, भविष्यात भारतीय अंतराळ स्थानक म्हणजेच काय? स्पेस स्टेशन आणि चंद्र मोहिमांसाठी पाया तयार करणे हे उद्दिष्ट आहे. कोण अंमलबजावणी करणार आहे? इस्रो. किती आपले अंतराळवीर जाणार आहेत? लक्षात घ्यायचं. एक राष्ट्र एक निवडणूक म्हणजेच वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेचा मुख्य उद्देश काय आहे? निवडणुकीचा खर्च व वेळ कमी करणे, राज्यसभेच्या सदस्यांची संख्या वाढवणे, नवीन राज्याची निर्मिती करणे, ग्रामपंचायत निवडणुका रद्द करणे. एक राष्ट्र एक निवडणूक काय मुख्य उद्देश आहे?
उद्देश आहे निवडणुकांचा खर्च वेळ कमी करायचा आहे. पूर्ण भारतभर एकच निवडणूक होणार. ज्या आधी वेगवेगळ्या निवडणुका होत होत्या त्या बंद करून एकच निवडणूक होणार. त्याच्यामुळे वेळ आणि खर्च आपला वाचणार आहे. लोकसभा आणि कोण सर्व राज्यांच्या विधानसभाच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची संकल्पना आहे. कुणाकुणाच्या लोकसभेच्या आणि सगळ्या राज्य विधानसभाच्या दोघांच्या नाहीतर राज्यसभा म्हणाल नाही लोकसभा आणि सर्व राज्य विधानसभाच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची संकल्पना आहे. मुख्य उद्देश काय? खर्च कमी करणे, सुरक्षा दल व सरकारी कर्मचाऱ्यांचा कार्यक्षम वापर करणे, वारंवार लागू होतात काय आचारसंहिता, मोडल कोड ऑफ कंडक्ट यांचा होणारा विलंब कमी करणे हे उद्देश असणार आहे. आता 2 ऍक्ट वर आपण घेणार आहोत प्रश्न. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार मुलीचे किमान विवाह योग्य वय किती आहे? किती वय आहे ज्यानंतर मुलगी विवाह करते? 16 वर्ष, 18 वर्ष, 20 वर्ष की 21 वर्ष? ते आहे 18 वर्ष. 18 वर्ष विवाह योग्य वय मानलेलं आहे. अधिनियम कितीचा आहे? 2006 चा. प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ऍक्ट 2006 कधी लागू झाला संपूर्ण भारतभर? 1 नोव्हेंबर 2007 ला. उद्देश काय? ऑब्विसली बालविवाह रोखणे, बालकांच्या हक्कांचे संरक्षण, बालविवाह करणाऱ्या लावणाऱ्या आणि प्रोत्साहन देणाऱ्यांना शिक्षा द्यायची. आता मुलगीचं वय किती आहे? कायद्यानुसार 18 वर्षाच्या पुढे करायचं. ती खाली असेल 18 वर्षाच्या खाली ती चाइल्ड मानली जाणार आहे म्हणजेच बालिका. मुलगी 18 वर्ष तर मुलगा किती? मुलगा 21 वर्ष. 21 वर्षाच्या खाली असेल तर तो बालक म्हणजे चाइल्ड मानला जाणार आहे. तर महत्वाची कलम आहेत बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अंतर्गत ज्यावर प्रश्न येतो. कलम 2 नेहमी व्याख्या असते. बालक बालिका बालविवाहाची व्याख्या. कलम 3 बालविवाह रद्द करता येण्याजोगा म्हणजे वर्डेबल असणार आहे. कलम 6 बालविवाहातून जे मुलं पण जन्माला आलेले आहेत ते लेजिटिमेट म्हणजे वैध मानली जाणार आहेत. कलम 9 21 वर्षावरील 21 वर्षावरील पुरुषाने बालविवाह केल्यास त्याला शिक्षा होणार. कलम 10 बालविवाह लावणाऱ्या पुरोहित, काजी इत्यादी व्यक्तींना शिक्षा होईल. कलम 11 पालक, नातेवाईक प्रोत्साहन देणाऱ्यांना शिक्षा. कलम 12 काही परिस्थितीत बालविवाह पूर्णपणे अवैध होणार आहे. कलम 13 कलम 15 काय म्हणतो? हे गुन्हे दखलपात्र म्हणजे कॉग्निझेबल व अजामीनपात्र नॉन बेलेबल असणार आहेत. म्हणजे कोण गुन्हा घेऊन आलं तर ते दखल असं घेतली जाणार आणि त्याविषयी जामीन दिली जाणार नाही. कलम 16 अगदी महत्वाचं आहे. चाइल्ड मॅरेज प्रोहिबिशन ऑफिसर CMPO ची नियुक्ती होते. यावर क्वेश्चन आलेले आहेत, येणार पण आहेत. चाइल्ड मॅरेज प्रोहिबिशन ऑफिसर कलम 16 नुसार नियुक्त होतो. शेवटचा प्रश्न माहिती अधिकार अधिनियम राईट टू इन्फॉर्मेशन 2005 आहे. 2005 अंतर्गत सामान्यत माहिती किती दिवसात द्यावी लागते? आपण जर अर्ज केला ब्ला माहिती हवी आहे आणि तर ती माहिती किती दिवसात द्यायला पाहिजे आपल्याला या कायद्यानुसार? 15 दिवस, 20 दिवस, 30 दिवस की 45 दिवस? आपल्याला माहिती 30 दिवसात दिली जाते. RTI ऍक्ट 2005 नागरिकांना सरकारी माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. सामान्य प्रकरणात 30 दिवसात माहिती देणे बंधनकारक आहे आणि जीवन व स्वातंत्र्याशी संबंधित प्रकरण असेल तर 48 तासात माहिती द्यायला पाहिजे. माहिती न दिल्यास प्रथम व द्वितीय अपीलाची तरतूद पण आहे. तर आता ह्यातले कलम बघू आपण. RTI ऍक्ट 2005 अंतर्गत माहिती द्यायला पाहिजे 30 दिवसात आणि जीवित माहिती असेल जीवन व स्वातंत्र्याशी संबंधित तर ती 48 तासात द्यायला पाहिजे. 2F माहिती म्हणजे इन्फॉर्मेशनची व्याख्या. 2H सार्वजनिक अधिकाराची व्याख्या. पब्लिक ऑथॉरिटी म्हणजे काय? कलम 3 प्रत्येक भारतीय नागरिकाला माहितीचा अधिकार आहे. कलम 6 RTI अर्ज करण्याची प्रक्रिया सांगतो. कलम 7 ज्याच्यावर आपला प्रश्न होता 30 दिवसात माहिती द्यायला पाहिजे आणि जीवन व स्वातंत्र्याशी माहिती असेल तर 48 तासात. कलम 8 माहिती न देण्यास अपवाद एक्झेम्पशन्स आहेत. अशी माहिती असते जी आपण घेऊ शकत नाही जसं की भारताच्या सुरक्षाविषयी सार्वभौमत्वाविषयी अशी माहिती असेल तर ती दिली जात नाही. कलम 18 मध्ये माहिती आयोगाकडे तक्रार द्यायची आहे.
कलम 19 प्रथम व द्वितीय अपीलाची आपल्याला तरतूद आहे. कलम 20 PIO वर दंडाची तरतूद आहे. कलम 23 न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रावर मर्यादा येतात. आणि कलम 24 काही गुप्तचर व सुरक्षा संस्था RTIच्या कक्षेबाहेर असणार आहेत, जसे की इस्रो, DRDO अशा. तर आपले 12 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. पुढच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून, बी हॅपी.